संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार 6 नवी विधेयकं सादर करणार. लोकसभा अध्यक्षांकडून कामकाज सल्लागार समितीची स्थापना. ग्रामीण कुटुंबांच्या क्रयशक्तीत वाढ. ग्रामीण शहरी विभागातील आर्थिक विषमतेची दरी कमी होत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात निरीक्षण. 2030 पर्यंत देशातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादन क्षेत्राची उलाढाल $500 अब्ज पर्यंत नेण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट. नीती आयोगाचा अहवाल प्रसिद्ध. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं भारतासह जगभरातल्या सेवा विस्कळीत. विमानसेवेसह रेल्वे, स्टेट बँकेसह प्रसारमाध्यमांच्या सेवा बाधित. स्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 12 न्यायाधीशांची देशातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये नियुक्ती जाहीर. लंडन इथून साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात आणलेल्या छत्रपती शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या वाघनखांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. वाशिमच्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ. केंद्रीय लोकसेवा आयोगानं खेडकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा केला दाखल. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र. आणि महिलांच्या T20 क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दांबुला इथं सुरुवात होणार. भारताचा पहिला सामना आज पाकिस्तानसोबत.